आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या निमित्ताने माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे। पावसाळ्यामध्ये असा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गोळा होत असतात। साधन सामुग्री अपूर्ण असणे, पर्यटन ठिकाणची कोणती वास्तू धोकादायक असल्यावर बोर्ड लावले जातात, परंतु त्या दृष्टीने सुरक्षा उपाययोजना केली जात नाही। इंद्रायणी येथील कुंडमाळा या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना धोकादायक पुलावर चढू देण्यात मनाई का करण्यात आली नाही? तेथील प्रशासकीय व्यवस्था जर याला जबाबदार असेल तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही। भविष्यात बऱ्याच पर्यटन स्थळ जे आहेत का तिथं असे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित आहे। शासनाने जर या पुलासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर केला होता, वर्क ऑर्डर निघायला 1.5 वर्षाचा कालावधी लागलाय। अशीच विकास कामे जर लाल फितीत अडकत राहिली तर विकास कामे कशी होणार? याला जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघात मागील आर्थिक वर्षामध्ये पीडब्ल्यूडीची बरीच विकास कामं रखडत आहेत। शासन जर पैसा खर्च करणार आहे तर ठरलेल्या वेळेत कामं सुद्धा पूर्ण होणं अपेक्षित आहे। याला जबाबदार कोण? संगमनेर तालुक्यातील बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या विकास कामांना वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघात पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर बुद्रुक व संगमनेर खुर्द या गावांना जोडणारा जुना पूल हा ब्रिटिशकालीन असून त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं सुद्धा गरजेचं आहे। त्या पुलाच्या शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे लोखंडी गज दिसून येत आहे। या पुलाचे तसेच तालुक्यातील सर्व पुलांचे, राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुनर्बांधणी किती दिवसात करणार? अध्यक्ष महोदय, मी आता स्ट्रक्चरल ऑडिटच्या बद्दल आणि पुलाची, राज्यातल्या पुलाची माहिती दिली आहे। त्याचबरोबर संगमनेरचा पण जो काही ब्रिटिशकालीन पूल आहे तो पण याच्यामध्ये जे आपण 16,000 पूल जे आहेत ह्याच्यामध्ये त्याचं पण आहे आणि त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही दुरुस्ती किंवा नवीन समजा स्ट्रक्चरल ऑडिट करून अध्यक्ष महोदय दुरुस्त होत नसला आणि तो वाहतुकीला योग्य नसला तर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा पण निर्णय आणि प्रक्रिया ही विभागाकडनं केली जाईल। त्याचबरोबर ज्याचा उल्लेख आता आमदार साहेबांनी केला की या इंद्रायणी नदीच्या पुलावर 8 कोटी रुपयाचं एक काम आपल्याकडे मंजूर होतं आणि त्याचं जे काही वर्क ऑर्डर आहे हे देण्यासाठी दिरंगाई झाली। यात काही कारणं आहेत, काही दिरंगाईमध्ये थोडंफार विधानसभेची आचारसंहिता, त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी हा पूल उभा करायचा होता त्या ठिकाणी थोडंफार रांजण खळगे ज्याला आपण म्हणतो असा थोडा त्या पात्राचा प्रकार होता, त्यामुळे जरा त्या ठिकाणी डिझाईनचं आहे। पण तरी पण विभागाकडनं आपण, मी मगाशीच म्हटलं की घटना गंभीर आहे, कारण 4 लोकांनी याच्यामध्ये आपले प्राण याच्यामध्ये गमावलेले आहेत। काही अनेक लोक याच्यामध्ये म्हणजे अपघातामध्ये जखमी पण झाली। तेव्हा आपण विभागाकडनं त्रिसदस्यीय समिती एक सचिव स्तरावरची स्थापन केली आहे आणि ते या संपूर्ण दिरंगाई होण्याचं कारण काय आहे आणि कुणामुळे दिरंगाई झाली नेमकं याचं तर त्याचा एकदा रिपोर्ट आला 15 दिवसामध्ये आम्ही हा रिपोर्ट या समितीकडनं मागवलाय आणि तो आल्यानंतर जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कार्यवाही विभागाकडनं केली जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।